भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये तपास जसजसा पुढे जातोय तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। 6 महिन्यांमध्ये 23 कोटी लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध विक्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणारा एक स्पेशल रिपोर्ट बघूया। दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा। 6 महिन्यात 23 कोटी लिटर भेसळयुक्त दूध विकलं। खव्याचं क्लस्टर उद्ध्वस्त होण्याची भीती। धाराशिवच्या भूममधल्या दूध भेसळ प्रकरणात आरोपींच्या सेल रजिस्टरमधनं मोठी माहिती समोर आली आहे। तपासात गेल्या 6 महिन्यात 2,30,470 किलो निकृष्ट दर्जाची दूध पावडर वापरल्याची नोंद आढळली आहे। तपासातील माहितीनुसार प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधात 10 लिटर कृत्रिम दूध मिसळलं जात होतं। या प्रमाणानुसार राज्यभरात विक्री झालेल्या दुधात तब्बल 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दूध असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। बाळासाहेब गोडगे म्हणून आहेत, तर त्यांच्याकडून आपल्याला त्यांना वे पावडर आणि वे परमिटेड पावडर आहे ती त्यांना मिळालेली आहे आणि त्यांनी त्यांचं गोडाऊन जे आहे ते सील केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी FIR दिलेली आहे आणि FIR दाखल केलेली आहे। तर त्याच्यामध्ये तपासामध्ये एक्झॅक्ट त्यांनी कुणाकडून घेतलेली आहे ते एक थोडंसं आपल्याला माहिती मिळालेली आहे। तर एक हेमंत कॉर्पोरेशन म्हणून आहे, त्यांच्याकडून घेतलेली आहे पावडर त्यांनी आणि ते 1 जानेवारी 2026 पासून त्यांनी 98,18,000ची पावडर खरेदी केलेली आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। भेसळ केलेल्या दुधात फॅटचं प्रमाण टिकवण्यासाठी निकृष्ट दर्जाची दूध पावडर, पाम तेल आणि निरमा वापरल्याचा संशय आहे। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा दुधामुळे मूत्रपिंड, यकृत आणि पचन संस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात। या प्रकरणात 7 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून सर्व आरोपी अद्याप फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथकं कार्यरत आहेत। तपासात हा गोरखधंदा गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे असंही समोर आलंय। भूममधील दूध भेसळ प्रकरणानं राज्यभरातील दूध सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।